आपण नर्मदा मैया यांचा महिमा पाहणार आहोत. 33 कोटी देव आणि 88,000 ऋषी सर्व देवता एकत्र येऊन भोलेनाथाकडे गेले. त्यावेळेस भगवान शंकर अमरकंटक जवळील मेखल पर्वतावर 60,000 वर्षे तपश्चर्या करत होते. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी त्यामधून हलाल विष बाहेर पडलं. ते विष पचवण्यासाठी भगवान शंकर मेखल पर्वतावर तपश्चर्या करत होते. त्या ठिकाणी सर्व देवता आणि भगवान शंकर एकत्र बसले असताना शंकराच्या घामामधून नर्मदा मैयाचं प्राकटीकरण झालं. त्यावेळेस सर्व देवतांनी नर्मदा मैयाचं नामकरण केलं. सर्व देवतांनी नर्मदा मैयाला अमर होण्याचं वरदान दिलं आणि आम्ही दोन्ही तटाचं संरक्षण करण्याचं आश्वासन देवांनी नर्मदा मैयाला दिलं. दक्षिण तटावर 33 कोटी देव, उत्तर तटावर 88,000 ऋषी आणि इतर देव दोन्ही बाजूंनी संरक्षण करतील. ब्रह्मदेवाने नर्मदा मैयाचा महिमा गायचा. विष्णूंनी नदीच्या तटाने जे भांडारे चालते त्या भांडाऱ्याचं अन्न पुरवायचं असं सर्वांनी कबूल केलं. सज्जन हो, जो कोणी पापनाशिनी नर्मदा मैया यांची श्रद्धेने पायी परिक्रमा पूर्ण करील त्याला मोक्ष मिळेल. इतर नद्यात स्नान केल्यानंतर पुण्य मिळते. नर्मदा नदी अशी आहे की तिच्या दर्शनानेही माणसाचं पापाचं शालन होतं. नर्मदा नदीमधील प्रत्येक दगड हा शालिग्राम आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. नर्मदा नदीमध्ये श्रद्धेने स्नान केलं तर 100 जन्माचं पाप नाहीसे होते. सज्जन हो, माझी एक विनंती आहे, आपण सर्वांनी आयुष्यामध्ये एकदा तरी नर्मदा पायी परिक्रमा करावी. हर हर नर्मदे हर हर.